नमस्कार गुरुभक्तांनो. गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 38वा भक्ताच्या जीवनातील अन्नधान्य आणि घरातील समाधानाशी जोडलेला आहे. हा अध्याय वाचल्याने व ऐकल्याने घरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. अन्नपूर्णेची कृपा सतत घरावर राहील. तर ऐका भास्कर ब्राह्मणाची समाराधना. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, हे योगेश्वरा, श्री गुरूंचा प्रताप ऐकण्यासाठी मी अक्षरशः आतुर झालो आहे. कृपा करून त्यांचे पुढील चरित्र ऐकवा. ती त्याची उत्कंठा पाहून सिद्ध म्हणाला, नामधारका, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना भक्तगण द्रव्य अर्पण करीत असत, पण त्याचा स्वीकार न करता श्री गुरु त्या भक्तांना अन्नदान करावयास सांगत असत. त्यामुळे गाणगापुरात नित्य समाराधना होत असत. एकदा काश्यप गोत्राचा भास्कर नावाचा एक गरीब विप्र श्री गुरूंच्या दर्शनासाठी आला होता. श्री गुरूंना स्वहस्ते अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्याचा संकल्प होता. त्यासाठी त्याने 3 माणसांना पुरेल इतका शिधाही बरोबर आणला होता. पण नित्य चालणाऱ्या समाराधनेमुळे त्याला श्रीगुरूंना जेवू घालण्याची संधीच मिळाली नाही. 3 महिनेपर्यंत तो ब्राह्मण अन्य भक्तांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होता. ही गोष्ट काही लोकांना समजली तेव्हा ते कुत्सितपणे हसून म्हणाले, हा ब्राह्मण श्रीगुरूंना भोजन द्यावे असा हेतू धरून येथे आला आहे आणि रोज येथेच जेवतो आहे. याला लाज कशी वाटत नाही? एवढीशी सामग्री घेऊन आला आहे. त्यात श्रीगुरू, त्यांचे शिष्य, त्यांचे भक्त कसे काय जेवणार? त्यानंतर सर्वच लोक त्याची उघड चेष्टा करू लागले. तो गरीब ब्राह्मण कोणाला काय बोलणार? लोकांचे वाग्बाण तो मुकाट्याने सहन करीत असे. ही गोष्ट श्रीगुरूंना समजताच त्यांनी भास्कराला बोलाविले व म्हणाले, आज मी तुझ्याकडची भिक्षा घेणार आहे. स्वयंपाक तयार कर. ते ऐकताच भास्कराला परमानंद झाला. त्याने बाजारातून 2 शेर तूप आणले, भाज्या आणल्या आणि सोवळ्याने स्वयंपाक केला. ही गोष्ट ब्राह्मणांना समजताच ते एकमेकांना म्हणाले, आज श्रीगुरूंनी भास्कराला स्वयंपाक करायला सांगितले आहे. याचाच अर्थ मठामध्ये समाराधना होणार नाही. पक्वाने व मिष्टाने खायला मिळणार नाही. आज भोजनासाठी घरी जावे लागणार. अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी त्यांचे मनोगत जाणले. सर्वांना बोलावून ते म्हणाले, कोणीही घरी जाऊ नका. आज येथेच जेवायचे आहे. तुम्ही स्नान करून या. तेव्हा मठामध्ये अन्नधान्यादी सामग्री आहे. ती वापरूनच श्रीगुरू भास्कर ब्राह्मणाकरवी स्वयंपाक करवून घेणार असतील असा विचार करून ते सर्वजण स्नानासाठी नदीवर गेले. इकडे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला स्वयंपाक तयार करायला सांगितला. त्याप्रमाणे त्याने त्वरेने पाकसिद्धता केली. श्रीगुरूंनी त्याला ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले. त्याच्या आज्ञेने तो नदीवर गेला व त्या सर्वांना श्रीगुरूंचा निरोप सांगितला. तेव्हा ते म्हणाले, अरे, एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल. तेथे लवकर येऊन आम्ही काय करणार? तोपर्यंत तू स्वयंपाक करून श्रीगुरूंना जेवू घाल. ब्राह्मण मठात परतला व श्रीगुरूंना म्हणाला, ब्राह्मण मंडळी भोजनासाठी रात्री येऊ असेच म्हणत आहेत. श्रीगुरू म्हणाले, मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे. तू आम्हा सर्वांना वाढायचे आहे, अन्यथा मी जेवणार नाही. ते ऐकून भास्कर ब्राह्मण विचार करू लागला. 2-3 माणसांना पुरेल एवढा स्वयंपाक केलेला आहे. त्यामध्ये एवढा मोठा ब्रह्मसमाज कसा जेवणार? पण श्रीगुरू अवतारी महात्मा आहेत.
त्यांच्या बोलण्यावर अविश्वास दाखवून चालणार नाही. तेच आपले सत्व राखतील. तो श्रीगुरूंना म्हणाला, स्वामी, आपली आज्ञा मला शिरसावंद्य आहे, पण मी त्यांना बोलवायला गेलो तर ते माझी थट्टा करतील. तेव्हा श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना गंगेवर पाठविले. त्यांचा निरोप मिळताच स्नानासाठी गेलेले सर्व ब्राह्मण त्वरेने मठात आले. श्रीगुरूंनी त्यांना 4000 पत्रावळी तयार करण्यास सांगितल्या व भास्करास म्हणाले, तू या ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण दे. त्याप्रमाणे भास्कराने निमंत्रण देताच ब्राह्मणांना मौज वाटली. ते थट्टेने म्हणाले, आमंत्रण देताना तुला काहीच कसे वाटत नाही? म्हणे सहकुटुंब जेवायला या. एवढेसे अन्न आमच्या पात्रावर एक एक शीत वाढणार आहेस काय? तेव्हा काही वृद्ध विप्र म्हणाले, हे तुम्ही काय आरंभिले आहे? याची तुम्ही थट्टा करू नका. श्रीगुरूंच्या आज्ञेनेच तो निमंत्रण देत आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा होय का, बरे बरे असे म्हणून विप्रजन पत्रावळी तयार करू लागले. इकडे भास्कराने श्रीगुरूंची भक्तिभावाने पूजा केली. आरती करून साष्टांग नमस्कार घातला. श्रीगुरू त्याला म्हणाले, आता स्वयंपाकाची सर्व भांडी माझ्याजवळ आणून ठेव. हे माझे वस्त्र घे आणि ती सर्व भांडी झाकून ठेव. त्याप्रमाणे भास्कराने करताच श्रीगुरूंनी कमंडलूतील पाणी आपल्या उजव्या हातात घेतले. ते अभिमंत्रित करून अन्नावर शिंपडले आणि भास्करास म्हणाले, पत्रावळी मांडून झालेल्या आहेत, आता वाढायला घे. हे वस्त्र काढून टाकू नकोस. ते किंचित बाजूला सरकवून या पात्रातील अन्न दुसऱ्या पात्रांमध्ये काढून घेऊन मगच वाढ. त्याप्रमाणे त्याने एकेका पत्रावळीवर अन्न वाढण्यास प्रारंभ केला. श्रीगुरूंनी आणखी ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले. तेही भराभर वाढू लागले. ही सर्व मंडळी जेवढे अन्न भरून नेत होती, तेवढेच अन्न मूळ पात्रात पुन्हा भरलेले दिसत असे. साक्षात अन्नपूर्णाच तेथे प्रकट झाली होती. ते पाहून पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना आणि वाढप्यांना मोठे आश्चर्य वाटत होते. श्रीगुरूंच्या अगाध लीलेचे सर्वांनाच मोठे कौतुक वाटत होते. श्रीगुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर आस्वाद घेतला. आकंठ भोजन करून सर्व मंडळी अक्षरशः तृप्त झाली. श्रीगुरूंनी त्या प्रत्येकाला तांबूल देण्याचीही व्यवस्था केली आणि म्हणाले, आता तुमच्या स्त्री पुत्रादिकांनीही जेवायला पाठवा. त्याप्रमाणे ब्राह्मण आळीतील सर्व मंडळी जेवून गेली. मग गावामध्ये दवंडी पिटून घरोघरी निरोप धाडण्यात आले. तेव्हा गावातील क्षुद्र, अंत्यजाती सर्व जातीच्या लोकांनी तेथे येऊन भोजन केले. पांथस्थ जेवले, गुरे वासरे जेवली. पोटभर अन्न खाऊन पक्षी आणि मुके जीवही तृप्त झाले. कोणीही उपाशी राहिला नाही. त्यानंतर भास्कराने भोजन केले. श्रीगुरूंनी आपली बाजू राखली याचे त्याला मोठे समाधान वाटत होते. त्याने भोजन केल्यावरही ती पात्रे तशीच भरलेली होती. श्रीगुरूंनी वस्त्र काढून घेतले आणि ते अन्न जलचरांना घालण्यास सांगितले. या घटनेने श्रीगुरूंची मोठी कीर्ती झाली. एवढ्याशा सामग्रीत 4 सहस्त्र लोक कसे जेवले याचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटत होते. श्रीगुरू हे साक्षात परमेश्वर आहेत याची त्यांना खात्री पटली होती. म्हणूनच नंतरच्या काळात देशोदेशीच्या अनेक लोकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले.
श्रीगुरूंनी भास्कराला तुझे दारिद्र्य दूर होऊन तुझे पुत्रपौत्र सुखी होतील असा आशीर्वाद दिला. त्यामुळे तो धन्य धन्य झाला. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. श्री गुरुदेव दत्त.